एव्हरीवन, भीम जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी इथं बनवत आहे शेवयाची खीर। सेवई भाजून झालेले आहेत इथं आपले, आणि इथं मी हे गॅस पण बंद, सॉरी इंडक्शन बंद केलंय। इथं मी ड्रायफ्रुट्स तेल तुपामध्ये भाजून ठेवलेत। इथे शेंगदाणे ठेवले, इथं दूध गरम होत आहे। आणि मी आज बनवणार आहे भेंडीची भाजी, तर भेंडी चिरून ठेवले। मिल्क पावडर दुधात मिसळून ठेवले मी। आता हे आपण खीरमध्ये टाकूया। दिसते ना, काही काही मिक्सअप नाही झालेले। आता दुधामध्ये आपण सेवई टाकून घेऊ। उकळत्या दुधात टाकायचं, म्हणजे दूध खीर आपली फुटणार नाही। आता आपण याच्यात ते ड्रायफ्रुट्स टाकूया। आणि मी दुधाच्या पातेल्यातच बनवायला घेतलं, म्हणलं यातच दूध गरम करावं आणि यातच बनवून घ्यावं खीर। इथं मी काही केसर भिजवत ठेवले दुधामध्ये। आता हे यात टाकून घेऊया आपण खीर मध्ये, याने मस्त येलो कलर येईल आपल्या खीरला। मी यामध्ये ड्रायफ्रूट मध्ये काजू, बदाम आणि पिस्ता टाकले आहेत। तर आपण इलायची टाकूया। खीर इथे रेडी झाली आहे आपली मस्त, केशर टाकून, आणि मस्त वास येतोय, एक नंबर सुगंध येतोय याचा। किती छान झाली आहे ना। मी इथं बनवत आहे पुऱ्या। इथे एवढे रेडी झालेत बनून। पिल्लूचे डॅडी पुऱ्या तळून घेत आहे तिकडं। एवढ्या पुऱ्या रेडी झाल्या आहेत आपल्या मस्त मस्त। हे मी खूप टाईट लावलेलो ना, टाईट पीठ मळून घेतलं होतं, त्यामुळे एकदम अशी झालेत पुरी। पण याच्यामुळं फायदा एक होतो, असं हे आपली पुरी जी आहे बिलकुल ऑइली नाही होत, बिलकुल तेलकट नाही होत, जास्त तेल नाही सोकत आहे बघा, ड्राय होते एकदम पुरी याने। हे बुंदीचा रायता, आणि मी इथं बनवत आहे आमरस। त्यासाठी मी थंड दूध घेत आहे गरम करून, थंड झालेलं दूध। हे 2 आंब्याचं करत आहे, कारण मी खीर पण बनवलंय ना, आमरस खाण्याचं मन होतं म्हणून 2 आंब्याचं तरी आमरस बनवते। आता चला याला साखर टाकून बाकीचं टाकून फिरवून घेते। आरूचे डॅडी देत आहेत तडका रायतामध्ये, मस्त। काय मस्त आमरस झालाय ना, सुंदर। याचा टेस्ट पण मस्त झाला आहे। एक नंबर, खूप छान, मस्त झालंय आमरस। रेडी झाला आहे। आता याला झाकून ठेवते। आता हे थंडगार होईल फ्रीज मध्ये। आमरस, खीर, सेवईची, रायता, भेंडीची भाजी आणि पुरी। जेवण केलं आम्ही मस्त, आणि मग रेडी झालो आणि गेलो मानवंदनेसाठी चौकामध्ये। आणि तिकडे खूप गर्दी होती, मस्त आनंदात जल्लोषाने साजरा झाली जयंती। आणि इकडे बाबासाहेबांच्या जीवनावर ॲक्ट पण चालू होता। बघा किती गर्दी आहे ना, किती लोक बसले आहेत बघायला। आम्ही पण थोड्या वेळ थांबलो इथे। आम्ही आणखी पुढे गेलो, सगळं फिरून झालं होतं आमचं। आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज तुम्ही काय स्पेशल बनवलं, जयंती कशी साजरा केली हे पण मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आज मी जेवण बनवलं आहे, तुम्हाला कसं वाटलं। नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण, तोपर्यंत सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। बाय बाय, जय भीम सर्वांना।